नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा व्हिडिओ आहे ई-के-वाय-सी दुरुस्ती केली आहे ताई, ई-के-वाय-सी केली आहे ताई, फॉर्म आमचा पात्र आहे ताई, किंवा आमची के-वाय-सी सक्सेसफुल झाली आहे ताई, पण आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही ताई. आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला होता, पण तरी मार्च हप्ता आला नाही, एप्रिल हप्ता आला नाही. आम्हाला मार्च हप्ता आलाय ताई, पण आम्हाला एप्रिलचा हप्ता आला नाही. मग आज वितरण झालं का, किंवा वितरण होणार आहे का, आम्हाला हप्ता मिळणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तुमच्या जवळपासच्या महिला भगिनींना या व्हिडिओला जरूर शेअर करा. शेअर का करा, कारण आपण येणाऱ्या काळामध्ये आपले 2 ते 3 व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार. त्याच्यामध्ये नवीन के-वाय-सीचे पण असणार आहेत. के-वाय-सी दुरुस्ती केली, हप्ता आला नाही, त्याही संदर्भात असणार आहे. आणि जर तुम्हाला हप्ता आलाच नाही, मार्च आणि एप्रिल, फेब्रुवारी हप्ता आलाय पण मार्च एप्रिल हप्ता आला नाही, आता इथून पुढे तो हप्ता येणार की नाही या संदर्भात आपले पुढचे व्हिडिओ असणार. त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा, लाईक करा आणि आपल्या या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करा. आणि आत्ताचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही डाऊट वाटला, काहीही प्रॉब्लेम वाटला तर मला कमेंट करा. तुमच्या प्रश्नांची उत्तर मी परत व्हिडिओच्या अंतर्गत शेअर करते. चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आज वितरण झालं का, तसं आपल्याला सकाळी बऱ्याच महिलांचे मेसेज होते की ताई आम्हाला 11 वाजता, कुणाला 11:30 वाजता, कुणाला 1 वाजता असा हप्ता आलेला आहे मार्च महिन्याचा, कुणाला एप्रिलचा हप्ता आलेला आहे. त्यांना बहुतेक ते कालच वितरण झालं होतं, पण काही बँकेकडून टेक्निकल प्रॉब्लेममुळे बहुतेक त्यांना ते पैसे त्यांच्या अकाउंटला आज आले असावे असं मला वाटते. कारण माझ्या माहितीप्रमाणे आज कुठेच वितरण झालेलं नाही. जर झालं असतं तर आपल्याला समजलं असतं. त्यामुळे आज माझ्या माहितीप्रमाणे ते वितरण झालं. आता जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केला तोपर्यंत तर वितरण चालू झालं नाही. आणि मला आता वाटत नाही की हे वितरण, उद्या पण बँकेला सुट्टी आहे, तसं बँकेला सुट्टी जरी असली तरी पण वितरण होतं बरं का दरवेळेस. आणि मागच्या कितीतरी वेळा आपण पाहिलंय की शनिवार रविवार जरी असेल तरी वितरण व्हायचं, पण आज वितरण झालं नाही. आता उद्या आपण, मला वाटत नाही की उद्या वितरण होईल, पण आपण सोमवारी पाहूया की हे वितरण होतंय का. तसं आपण उद्याही वाट पाहूया, पण मला असं वाटतंय की हे वितरण आज झालं नाही याचा अर्थ उद्या पण नाही होणार. पण जर झालं वितरण तर आपल्याला होऊ शकतंय की सोमवारी वितरण होईल. ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांना एप्रिलचा हप्ता सोमवारी येतो का ते पाहूया. आणि ज्या महिलांना दोन्ही हप्ते आले नाहीत त्यांना मार्च महिन्याचा हप्ता येतो का ते आपण सोमवारी पाहूया. कारण मला तर आत्ता असं वाटतंय की आज वितरण झालं नाही याचा अर्थ उद्या पण वितरण होणार नाही असं मला वाटतंय. बाकी तर जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. कारण ती डीबीटी जी आहे त्याची जी प्रणाली आहे त्यांनी ती कशा पद्धतीने लावली आहे, आज शनिवार रविवार सुट्टी घेतलेली आहे का, मग सोमवारपासून परत वितरण होणार आहे का, हे आपल्याला सोमवारीच कळणार आहे. पण एक लक्षात घ्या, आता ही तर झाली आपली माहिती सगळी की हप्ता येऊ शकतोय का नाही. जर नाही आला सुट्टीमुळे तर आपण सोमवारी नक्की पाहणार आहोत. पण या ठिकाणी लक्षात घ्या, मी सगळ्यात महत्वाचा पॉइंट बोलणार आहे तुम्हाला. समजा आपल्याला जर सोमवारी वितरण झालं नाही तर याचा अर्थ आहे की काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला हप्ता आलेला नाही. गडबड म्हणजे काय, तर मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ई-के-वाय-सीची दुरुस्ती आहे, किंवा मग तुमचा फॉर्म अपात्र झाला का, कुठल्या कारणास्तव तुम्हाला हप्ता आला नाही, याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यावर मी व्हिडिओ शेअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये ती माहिती देणार नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त वितरणासंदर्भामध्ये होता. तुमच्या बऱ्याच कमेंट आहेत ताई हप्ता आला नाही, हप्ता आला नाही, म्हणून मी हा व्हिडिओ आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला आज तरी हप्त्याची कुठली अपडेट नाही. त्याचबरोबर उद्या रविवार म्हणून नाही, पण आपल्याला अजूनही आशा आहे की आपल्याला बहुतेक सोमवार मंगळवार हे वितरण होऊ शकतंय. कारण 4 ते 5 दिवस हे वितरण होतं साधारण, आत्ताचं जे आपलं झालेलं आहे. आणि हे खूप फास्ट वितरण झालेलं आहे. असं नाहीये की याच्यामध्ये पुढे वितरण होणार नाही किंवा अशी कुठली माहिती आली आहे, अजिबात नाही, कुठलीही माहिती नाही. पण मी जे सांगितलं की जवळपास 25% महिलांचे मला मेसेज आलेले आहेत आतापर्यंत की ताई आम्हाला हप्ता आला नाही, हप्ता नाही आला. त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांनी के-वाय-सी दुरुस्ती केल्यावर त्यांना आता हप्ता आलेला आहे. ज्यांना पहिले हप्ते आलेच नव्हते, के-वाय-सी चुकली होती त्यांची म्हणून, पण त्यांनी आता के-वाय-सी दुरुस्ती केली तर त्यांना हप्ता आलाय. पण तुम्ही ई-के-वाय-सीची दुरुस्ती केली असेल आणि तुम्हाला हप्ता आला नसेल तर त्याचं कारण आहे हप्ता न येण्याचं. आता त्याचे कारण काय काय आहेत या कारणांवरच मी एक व्हिडिओ शेअर करणार आहे, तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. काळजी करू नका. आता हा व्हिडिओ कशासाठी होता, तर जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला नाहीये, एप्रिलचा हप्ता आला नाही, मार्च महिन्याचा हप्ता आलाय पण एप्रिलचा आला नाही, तर आपण बघूया सोमवारी आणि मंगळवारी हे वितरण होतं का. आता आपण ह्या 2 दिवसाची वाट पाहणार आहोत. पण कधी जर सोमवारी वितरण झालं तरच मंगळवारी होईल. म्हणजे आपल्यासाठी सोमवार हा दिवस खूप महत्वाचा आहे.
शक्यतो चॅनलवरती आपल्या फक्त हप्ता आला नाही अशाच निगेटिव्ह कमेंट आहेत. तर विनंती करत आहे, ज्या महिलांना हप्ता आलेला आहे त्यांनी सुद्धा हप्ता आला म्हणून कमेंट करा. तुमचे काही पैसे तुमचे पैसे काही मी मागणार नाही आणि सरकार पण मागणार नाहीये. असं होत नसतं. ते सगळं तुमच्या फॉर्मवर डिपेंड आहे, तुमच्या KYC वर डिपेंड आहे. त्यामुळं तुम्ही घाबरू नका की आम्ही कमेंट केली बाबा इथं पैसे आले म्हणून तर आमचे पैसे बंद होतील. असं नाही होत. ही सगळी टेक्निकल आणि सगळी तांत्रिक प्रक्रिया आहे. असं कोणीही कोणाचे पैसे बंद करू शकत नाही. त्यामुळं कमेंट करा, म्हणजे बाकीच्या महिलांना चांगलं वाटतं की हां, वितरण झालेलं आहे. आता फक्त माझ्या माहितीप्रमाणे ज्या मला कमेंट येत आहेत ना, त्या फक्त आणि फक्त आम्हाला हप्ता आला नाही ताई, हप्ता आला नाही ताई याच कमेंट आहेत. ज्यांना हप्ता आलाय त्यांनीही कमेंट करा, काही फरक पडत नाही कमेंट केल्यामुळं. त्यामुळं कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. तुमच्या विभागातील तुमच्या महिलांपर्यंत आपल्या या व्हिडिओला जरूर शेअर करा, कारण येणाऱ्या काळातले 2 ते 3 व्हिडिओ आपले खूप महत्त्वाचे असणार आहेत. नवीन KYC संदर्भात माहिती देणार आहे. ज्यांची KYC दुरुस्ती झाली त्याच्या संदर्भात माहिती देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते सांगणार आहे. आणि इथून पुढे ज्यांना आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांना हप्ता येणार की नाही त्याच्यामध्ये ती माहिती सुद्धा पुढे देणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. जर अशा कुठल्या अजून महिला भगिनी असतील ज्यांना हप्ता नाही आला तर त्यांना कळेल की आपल्याला हप्ता का नाही आला आणि आपल्याला काय करायचं आहे. मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही डाऊट वाटला तर मला नक्की कमेंट करा. तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर परत व्हिडिओ शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.